Hello students, in the present lecture we are taking a last problem on redemption of preference shares. So see what is the problem. The balance sheet of Supreme Limited as on 31st March 2020 was as under. The balance sheet is provided in vertical form. Roman 1 equity and liabilities. Under it, title 1 shareholders fund. Shareholders fund यामध्ये दोन पार्ट आहेत. इक्विटी शेअर्स 15 लाख, 1,50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच 15 लाख. 6,000 6% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच 6 लाख. म्हणजे रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डरची कॅपिटलची रक्कम परत करायची 6 लाख. नंतर आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. या रिझर्व्ह अँड सरप्लसच्या अंडर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येणार. ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे प्रॉफिट आहे 3,60,000. करंट लायबिलिटीज यामध्ये दोन पार्ट आहेत. सनरी क्रेडिटर्स 2,50,000, बिल्स पेबल 5 लाख, अशी बॅलन्स शीटची इक्विटी आणि लायबिलिटीची बेरीज झाली 32,10,000. नंतर व्हर्टिकल दुसरा पार्ट बॅलन्स शीटचा असेट्स. यामध्ये नॉन करंट असेट्स. आता नॉन करंट असेट्स मध्ये फिक्स्ड असेटच्या अंडर टँजिबल असेट मध्ये लँड अँड बिल्डिंग 4 लाख, प्लांट अँड मशिनरी 9 लाख. इनटँजिबल असेटच्या अंडर गुडविल 5 लाख, पॅटेंट्स 7,50,000. करंट असेट, या करंट असेट मध्ये सनरी डेटर्स 1,50,000, कॅश ॲट बँक 5,10,000, बेरीज 32,10,000. म्हणजे बॅलन्स शीटची बेरीज आहे 32,10,000 इक्विटी आणि लायबिलिटीची आणि असेटची दोन्ही बाजूंची. थोडक्यात The redeemable preference shares were redeemable at 5% premium on 1st April 2020. 1 एप्रिल 2020 ला 6 लाखाचे प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल होतं, त्याच्यावर 5% प्रीमियम म्हणजे 30,000 रुपये प्रीमियम, असे 6,30,000 परत करायचे आहेत. Not having sufficient profit available to redeem the whole amount, the company issued 3,005% preference shares of ₹100 each. कंपनीनं काय केलं की आता नवीन इश्यू केले प्रेफरन्स शेअर्सचे 3,100 रुपये प्रमाणे, 3 लाख रुपयाचे प्रेफरन्स शेअर्स नवीन मार्केटला विकले. दी 6% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स वेअर इमिजिएटली रिडीम्ड, आणि मग त्या रिडम्शन केलेलं आहे. On 1st April 2020, the company decided to utilize the capital redemption reserve to make an issue of ₹10 equity bonus shares to the old equity shareholders. आणि कॅपिटल रिडम्शन रिझर्वचा उपयोग बोनस शेअर्स देण्यासाठी केला आणि 10 रुपयाचा एक बोनस शेअर्स दिला. गिव्ह जर्नल एंट्रीज अँड बॅलन्स शीट. म्हणजे आता जर्नल एंट्रीज आणि बॅलन्स शीट विचारलेली आहे. नेहमीसारख्या जनरल एंट्रीज आहेत, फक्त बॅलन्स शीटचा फॉर्मॅट इथं आपलं व्हर्टिकल घेतलेला आहे. उत्तरामध्ये पण व्हर्टिकल घेणार आहे. या प्रॉब्लेम मध्ये दोन गोष्टी विचारलेल्या आहेत. एक विचारले जर्नल एंट्रीज आणि दुसरं विचारलेलं आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला आपण जो फॉर्मॅट बॅलन्स शीटचा जो फॉर्मॅट आहे तो आपण व्हर्टिकल फॉर्मॅट इथं कंपनी कायदा 2016 नुसार जो दिलाय तसाच लिहिणार आहे. फक्त आपण नोट नंबर आणि अमाऊंट या प्रॉब्लेमची रिलेटेड असणार आहे घेणार आहे. प्रॉब्लेम वाचल्यानंतर असं लक्षात येतं की रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटलवर रक्कम 6 लाख द्यायची होती. 5% प्रीमियम देणार आहे, म्हणजे 6 लाखाच्या 5% 30,000 प्रीमियम, म्हणजे टोटल रक्कम द्यायची 6,30,000. कंपनीला सफिशियंट प्रॉफिट आहे आणि मग आपल्याला आता उत्तर द्यायचं. बघा, इन दी बुक्स ऑफ सुप्रीम लिमिटेड जर्नल एंट्रीज 5 कॉलम आपण नेहमीसारखे घेतले. डेट, पर्टिक्युलर, सेल अप, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. ही रिडम्शन प्रक्रिया 1/4/2020 ला घ्यायची आहे.
तर पहा 1/4/2020 पहिली एंट्री. कॅपिटलची रक्कम देणे 6 लाख, त्याला डेबिट देणार. प्रीमियम देणारे 30,000, याला डेबिट देणार. आणि होल्डर्स अकाउंटला क्रेडिट देणार 6,30,000. बघा एंट्री कशी घेतली आपण. 6% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 6 लाख. प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट 30,000 to 6% redeemable preference shareholders account 6,30,000 being amount of capital payable to 6% redeemable preference shareholders with the premium. आता हे आपण नेहमी घेतो तीच एंट्री घेतली. आता प्रीमियम म्हणजे 30,000 ज्यादा देणार आहे तो आपल्या कंपनीचा म्हणजे सुप्रीम कंपनीचा लॉस आहे. तो आपण लॉस कशातून ऍडजस्ट करणार? प्रॉफिट मधून करणार. कंपनीला प्रॉफिट आहे सफिशियंट. जे आता प्रॉफिट कमी होणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 30,000 टू वरती प्रीमियमला डेबिट दिलं इथं काय पडेल? क्रेडिट टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट being premium on redemption of preference shares adjusted from profit. वरती पण नॅरेशन लिहिलंय, इथं पण नॅरेशन लिहिलंय. जशी एंट्री असेल तसं नॅरेशन येईल. 2 एंट्री झाल्या. पहिली एंट्री झाली रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला कॅपिटल आणि प्रीमियमची रक्कम द्यायची. अशी टोटल रक्कम द्यायची 6,30,000. दुसऱ्या एंट्रीमध्ये आपण असं म्हटलं की लॉस झालाय, लॉस होणार आहे प्रीमियमसाठी. तो कशातून ऍडजस्ट करायचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स 30,000. अशा रीतीनं 2 एंट्री घेतल्या. तर तिसरी एंट्री, कंपनीनं 3,000 प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले. एक प्रेफरन्स शेअर किती रुपयाला इश्यू केला? 3 लाख. सॉरी, एक प्रेफरन्स शेअर इश्यू केला 100 रुपयाला. म्हणजे 3,000 गुणिले 100 म्हणजे 3 लाख रुपये मिळाले. बँक अकाउंट डेबिट 3 लाख टू 5% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 3 लाख. म्हणजे इथं प्रीमियम नाही घेतला, डिस्काउंट नाही. 100चा शेअर 100लाच विकला म्हणजे 3,000 गुणिले 100 3 लाख मिळाले. बँक अकाउंट डेबिट 3 लाख टू 5% प्रेफरन्स शेअर कॅपिटल 3 लाख. being issued 5% preference shares of ₹100 each. आता पुढची एंट्री करायची की आपल्याला कॅपिटल रिडम्शन फंड करायचं आहे. म्हणजे आपण इथे एक असं लक्षात घेऊ, प्रेफरन्स शेअर होल्डर्सला, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला आपण रिडम्शन करत असताना आपल्याला कॅपिटल रिडम्शन फंड तयार करावा लागतो. हा कॅपिटल रिडम्शन फंड जनरली प्रॉफिटमधून केला जातो किंवा जनरल रिझर्व्हमधून केला जातो किंवा इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंडातून केला जातो किंवा डिव्हिडंड इक्विलायझेशन फंडातून केला जातो किंवा रेव्हेन्यू कोणताही रिझर्व्ह असेल त्यातून केला जातो. आपल्या प्रॉब्लेममध्ये उपलब्ध आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे फंड तयार करताना आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लक्षात घेणार. किती फंड तयार करायचा याची वर्किंग नोट पुढे घेतलेली आहे. तत्पूर्वी नोट आपण पाहण्यापूर्वी आपण ओरली मी सांगतो पहा. 6% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला कॅपिटलची रक्कम द्यायची होती 6 लाख. त्यातून वजा करणार फ्रेश इश्यू. कोणता फ्रेश इश्यू? नवीन कोणते शेअर्स विकले? इक्विटी असतील, प्रेफरन्स असतील किंवा रिडीमेबल प्रेफरन्स. फक्त शेअरचे फ्रेश इश्यू वजा करणार. आता इथं कोणते शेअर्स इश्यू केलेत? प्रेफरन्स शेअर्स. किती रुपयाचे? 3 लाखाचे. म्हणजे 6 लाखातून गेले 3 लाख म्हणजे राहिले किती? 3 लाख. ठीक आहे. म्हणजे 6 लाखातून गेले म्हणजे फंड किती रुपयाचं तयार करणार? 3 लाख. म्हणजे नोट अशी आपण घेतली पुढं. अमाऊंट ऑफ कॅपिटल पेबल टू रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स 6 लाख लेस फ्रेश इश्यू ऑफ प्रेफरन्स शेअर्स 3,000 गुणिले 100 3 लाख म्हणजे राहिले किती? 3 लाख. फंड किती रकमेचं तयार होणार? 3 लाख. कशातून होणार? नफ्यातून. म्हणजे पहा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट
3 लाख टू कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह अकाउंट 3 लाख. कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह म्हणजेच कॅपिटल रिडम्शन फंड म्हटलं तरी चालतं. बिंग कॅपिटल रिडम्शन फंड क्रिएटेड आउट ऑफ प्रॉफिट, म्हणजे हा प्रॉफिट मधून तयार केलेला आहे. आता यांना पेमेंट करणार, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला पेमेंट करणार म्हणजे डेटमध्ये 1/4/2020 रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट किती पेमेंट करणार, 6 लाख प्लस 30,000 प्रीमियम म्हणजे 6,30,000 त्यांना मिळणार. टू कंपनीपासून पैसे जाणार म्हणजे टू बँक अकाउंट 6,30,000. बिंग पेमेंट मेड टू 6% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स. इथं उत्तर संपलं असतं, पण आणखी पुढे असं सांगितलंय कॅपिटल रिडम्शन फंडाचा उपयोग बोनस शेअर्स देण्यासाठी केला. किती रुपयाचा फंड आहे, 3 लाखाचा, म्हणजे बोनस शेअर्स किती द्यायचे, 3 लाखाचे. एका शेअरची किंमत किती, 10, म्हणजे 3 लाख भागिले 10 म्हणजे किती, 30,000, म्हणजे किती बोनस शेअर्स देणार, 30,000. किती रकमेची देणार, 3 लाख रुपयाची, म्हणजे डिक्लेअर करणार. म्हणजे आता पहा वरती आपण एंट्रीमध्ये कॅपिटल रिडम्शन फंडाला क्रेडिट दिले, आता डेबिट पडेल. कॅपिटल रिडम्शन फंड अकाउंट डेबिट 3 लाख टू बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स 3 लाख. बिंग बोनस इक्विटी शेअर्स डिक्लेअर्ड आउट ऑफ कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह. आणि आता लास्ट एंट्री की या बोनस शेअरचं डिक्लेरेशन केलं त्याचं कॅपिटलला रूपांतर करणार. 1/4/2020 बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 3 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल 3 लाख. being issued 30 equity shares of ₹10 each as bonus shares to old or existing shareholders. बघा आता प्रॉब्लेम मध्ये फंड आपण तयार केला 3 लाख रुपयाचा, त्याचा उपयोग बोनस शेअर्स देण्यासाठी करणार. बोनस शेअर्स हे एक्झिस्टिंग किंवा ओल्ड इक्विटी शेअर होल्डर्सला दिले जातात, म्हणजे ओल्ड इक्विटी शेअर होल्डर्सला बोनस शेअर्स दिले जातात, ते आपण लक्षात घेतले. म्हणजे 3 लाख, एक शेअर्स 10 रुपयाचे आहे, 3 लाख भागिले 10 म्हणजे किती शेअर्स दिले, 30,000. यामध्ये बोनस शेअर संबंधी 2 एंट्री केल्या. पहिली एंट्री घेतली कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह अकाउंट डेबिट 3 लाख टू बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स 3 लाख. हे डिक्लेरेशन आहे पहिली एंट्री. आता याचं रूपांतर कॅपिटल मध्ये करायचं. बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल 3 लाख. अशा आपण किती एंट्री केल्या की पहिली एंट्री केली रिडीमेबल प्रेफरन्स शेअरची रक्कम द्यायची, दुसरी प्रीमियमचा लॉस ॲडजस्ट केला, तिसरी न्यू प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले, 4 फंड तयार केला, 5 पेमेंट केलं, 6 बोनस शेअर्स डिक्लेअर केले आणि 7 बोनस शेअर्स डिक्लेअर केलं त्याचं कॅपिटलला रूपांतर केलं. अशा एकंदर किती एंट्री केल्या, 7 एंट्री केल्या. म्हणजे जनरल एंट्री संपल्या. नेक्स्ट वर्किंग नोट जी आपण नेहमी घेतो तीच. कशी बघा, अमाऊंट ऑफ कॅपिटल पेबल टू 6% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स. कॅपिटलची रक्कम किती द्यायची 6% प्रेफरन्स शेअर होल्डर्सला, तर आपण कॅल्क्युलेट केलं. किती द्यायचे 6% प्रेफरन्स शेअर होल्डर्सला रक्कम, 6 लाख रक्कम द्यायची. कॅपिटल पोर्शन लेस. आता नवीन इश्यू असला तर कशाचा पाहिजे, फक्त शेअरचा पाहिजे. मग ते इक्विटी शेअर्स असतील, प्रेफरन्स शेअर्स असतील, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स असतील. इथं फ्रेश इश्यू डिबेंचरचा चालणार नाही, वजा होणार नाही. इथं वजा फक्त फ्रेश इश्यू ऑफ शेअर्सचा होईल. मग ते इक्विटी शेअर्स असतील, प्रेफरन्स शेअर्स असतील किंवा रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स असतील. म्हणजे ते वजा केले, किती वजा केले, ते वजा केले फ्रेश इश्यू 3 लाख. म्हणजे फंड किती रुपयाचा तयार झाला, 3 लाख. ही झाली वर्किंग नोट नंबर 1. आता बॅलन्स शीट.
आता मी मागच्या लेक्चरला असं सांगितलं की बॅलन्स शीटचा फॉर्मेट, व्हर्टिकल फॉर्मेट जो पर्टिक्युलर कॉलमला मी इथं उल्लेख केलाय तो ॲज इट इज जसा कंपनी कायद्यामध्ये 2016च्या सांगितलाय तसाच घेतलेला आहे. म्हणजे हा बॅलन्स शीटचा फिक्स्ड फॉर्मेट आहे कंपनी कायद्यानुसार. पर्टिक्युलर कॉलम आहे तसाच प्रत्येक सोल्युशनला येईल. फक्त बदल कुठं होईल? नोट नंबर मध्ये होईल आणि अमाऊंट मध्ये होईल. पहा, पर्टिक्युलर्स, नोट नंबर आणि हा बॅलन्स शीट कोणत्या तारखेचे? ॲज ॲट 1 एप्रिल 2020 रुपीज. आता पहा, नंबर रोमन 1 काय पाहिजे? इक्विटी अँड लायबिलिटीज. आता इक्विटी अँड लायबिलिटीज मध्ये नंबर 1 शेअर होल्डर्स फंड. शेअर होल्डर्स फंड मध्ये 3 पार्ट आहेत: शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, मनी रिसिव्ड अगेन्स्ट शेअर्स वॉरंट्स. आता यामध्ये नोट 1 नंबरची आपण नोट पुढे केलेली आहे शेअर कॅपिटल. यामध्ये इश्यूड शेअर कॅपिटल येईल. कोणकोणतं येईल? इक्विटी शेअरचं येईल बॅलन्स शीटच्या जुन्या बॅलन्स शीट प्रमाणे. त्यामध्ये बोनस शेअर्स ॲड होतील आणि दोन्हीची बेरीज एवढं नवीन इक्विटी शेअर कॅपिटल होईल. रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्सचे पैसे परत केले त्यामुळे ते इथं येणार नाही. नवीन प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले त्यामुळे इथे येणार. म्हणजे थोडक्यात इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स याची बेरीज म्हणजेच नोट नंबर 1 21 लाख येते. इथं फक्त घेणार नाही आपण रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स, कारण त्याचं पेमेंट आपण केलेलं आहे त्यामुळे ते आता राहिलेलं नाही. मात्र नवीन प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले त्यामुळे ते नवीन इश्यू केलेले इथं येतील. नोट नंबर 2 बी रिझर्व्ह अँड सरप्लस. म्हणजे रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला दिला होता आणि मग तो आता किती राहतो हे आपल्याला 2 नंबर नोटमध्ये आपण दाखवलेलं आहे. आयटम नंबर 2 शेअर ॲप्लिकेशन मनी पेंडिंग अलॉटमेंट. इथं काहीच नाही. नंबर 3 नॉन करंट लायबिलिटीज. यामध्ये ए बी सी डी हे असंच लिहिणार. ए असतो लॉंग टर्म बॉरोविंग्स, बी असतं डेफर्ड टॅक्स लायबिलिटीज नेट, सी असेल अदर लॉंग टर्म लायबिलिटीज आणि डी असेल लॉंग टर्म प्रोव्हिजन्स. इथं काहीही आलेलं नाही. नेक्स्ट 4 करंट लायबिलिटीज. आता करंट लायबिलिटीज मध्ये प्रॉब्लेम मध्ये दिल्या त्याच आहेत. ट्रेड क्रेडिट, सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. त्याची बेरीज केली नोट नंबर 3 म्हटलं 7,50,000. पण या 4 नंबर मध्ये कोणते आयटम येतात पहा. ए बी सी डी. ए शॉर्ट टर्म बॉरोविंग्स, बी ट्रेड पेबल्स, सी अदर करंट लायबिलिटीज, डी शॉर्ट टर्म प्रोव्हिजन्स. या 4 जरी भाग असलं तरी प्रत्यक्ष प्रॉब्लेम मध्ये जो भाग आला त्याच्या समोर लिहिणार. प्रॉब्लेम मध्ये ट्रेड पेबल्स आलेत म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल यांची बेरीज याला ट्रेड पेबल्स असं म्हणतो. म्हणजे ट्रेड पेबलच्या समोर 3 लिहिलं. वर्किंग नोट नंबर तयार केली. वर्किंग नोट नंबर 3 ट्रेड पेबल्स. यामध्ये नंबर 1 सन्ड्री क्रेडिटर्स आणि नंबर 2 बिल्स पेबल आणि दोन्हीची बेरीज 7,50,000 हे पुढे आपण नोटमध्ये दाखवलेलं आहे. याला आपण म्हणतो सपोर्टिंग नोट्स टू बॅलन्स शीट. अशी बॅलन्स शीटची इक्विटी आणि लायबिलिटीची टोटल किती येते? 28,80,000. आता असेट यातला पार्ट, व्हर्टिकल पार्ट. यामध्ये नॉन करंट असेट्स. नॉन करंट असेट मध्ये ए बी सी डी ई असं भाग घेणार. त्यामध्ये ए पार्ट पहा महत्वाचा, फिक्स्ड असेट. फिक्स्ड असेटच्या अंडर 5 बाबी येतात. टँजिबल असेट म्हणजे टँजिबल फिक्स्ड असेट म्हणजे डोळ्यानं दिसणाऱ्या स्थावर मालमत्ता. नंतर येतं इनटँजिबल असेट्स. नंतर येतं वर्क इन प्रोग्रेस. नंतर येतं इनटँजिबल असेट अंडर डेव्हलपमेंट आणि नंतर येतं फिक्स्ड असेट हेल्ड फॉर सेल. प्रॉब्लेम मध्ये टँजिबल असेट आले पहा, प्लांट अँड मशिनरी आणि बिल्डिंग. यांची बेरीज केली ते आले 13 लाख. त्याला नोट नंबर म्हटलं 4. प्रॉब्लेम मध्ये इनटँजिबल असेट पण आहेत.
पहिल्या बॅलन्स शीटमध्ये गुडविल पॅटेंट्स यांची बेरीज केली 12,50,000 त्याला म्हटलं नोट नंबर 5. यातला दुसरा पार्ट असेट मधला करंट असेट, यामध्ये 5 बाबी येतात. करंट इन्व्हेस्टमेंट्स, इन्व्हेंटरीज म्हणजे स्टॉक, ट्रेड रिसिवेबल्स, कॅश अँड कॅश इक्वालंट, शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस आणि अदर करंट असेट्स. थोडक्यात हा बॅलन्स शीटचा नमुना ॲज इट इज, जसा कंपनी कायदा 2016 मध्ये तसाच घेतलेला आहे, काहीही बदल नाही. नोट नंबर मध्ये फक्त आपण ज्या प्रॉब्लेम वाचल्यानंतर सोडवल्यानंतर असं लक्षात येतं ज्या नोट्स कराव्या लागतील त्या नोट्स आपण केल्या आणि मग नंबर दिला 1 2. इतर किती नोट्स तयार होतात? 7 नोट्स आहेत. काही मध्ये 5 होतील, काही मध्ये 10 होतील. जसं प्रॉब्लेमवर असेल तसं सिच्युएशन टू सिच्युएशन इट इज चेंजेबल. फक्त नंबर द्यायचा आपण ठरवायचं की आता पहिले कुठली नोट घेतोय तो पहिली नोट त्याला 1 नंबर, दुसरी नोट घेतोय त्याला 2 नंबर. अशा या प्रॉब्लेम मध्ये किती नोट्स तयार कराव्या लागल्या? 7. पहा, ट्रेड रिसिवेबल्स ही नोट नंबर 6 आहे. याची बेरीज आलेली 1,50,000. ट्रेड रिसिवेबल्स मध्ये 2 बाबी येतात, सनरी क्रेडिटर्स आणि बिल्स रिसिवेबल यांची बेरीज. समजा सनरी डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल याची बेरीज. समजा सनरी डेटर्सच प्रॉब्लेम मध्ये आले तर त्याचीच बेरीज 1,50,000. कॅश अँड कॅश इक्वालंट म्हणजे काय? कॅश ॲट बँक, कॅश इन हँड याची जी बेरीज असते त्याला म्हणतो कॅश अँड कॅश इक्वालंट. याची बेरीज येते 7. याची बेरीज येते 1,80,000 नोट नंबर 7. म्हणजे अशी टोटल बॅलन्स शीटची झाली 28,80,000 असेटची बेरीज. लायबिलिटीची पण बेरीज झाली 28,80,000. यामध्ये महत्वाचं काय तर दिलेला प्रॉब्लेम मधली ओल्ड बॅलन्स शीट आपण केलेल्या एंट्री या दोन्हीच्या साह्यानं आपण वर्किंग नोट्स तयार करणार आणि वर्किंग नोट्स जेवढ्या तयार झाल्या त्या बॅलन्स शीटला त्या रकमा लिहिणार आणि बॅलन्स शीटचा नवीन फॉर्मॅट कंपनी कायद्यानुसार जो आहे तो या पद्धतीनं लिहिणार आणि मग बॅलन्स शीटची टोटल करणार. आता अशा रीतीनं जर्नल एंट्रीज झाल्या, बॅलन्स शीट झाली. आता माहितीसाठी सपोर्टिंग नोट्स बघा. पहिली नोट कुठली घेतली आपण? शेअर कॅपिटल. यामध्ये काय लिहिलं? इश्यूड अँड सबस्क्राइब्ड कॅपिटल. यामध्ये नवीन किती शेअर्स इश्यू केले? प्रेफरन्स शेअर्स 3,000. नवीन प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले म्हणून लिहिलं 3,000 5% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच. 100 रुपयाला एक शेअर्स विकला नवीन. या एंट्रीमध्ये लिहिलं किती रुपये शेअर कॅपिटल मिळालं? 3 लाख. ठीक आहे. नंतर इक्विटी शेअर्स प्रॉब्लेम मध्ये होते 1,50,000 जुन्या बॅलन्स शीटला. नवीन बोनस शेअर्स दिले 30,000 म्हणजे 1,50,000 प्लस 30,000 म्हणजे किती झाले? 1,80,000. इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच म्हणजे बाहेर आले 18 लाख आणि टोटल झाली 21 लाख. ही नोट नंबर 1 शेअर कॅपिटल. एक गोष्टीत आपण लक्षात ठेवणार, कोणती? की रिडीमेबल प्रेफरन्स शेअरची रक्कम परत केली त्यामुळे ती रक्कम परत इथं दाखवत नाही. ओल्ड बॅलन्स शीटला जी रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटलची रक्कम होती ती आपण या सोल्युशन मध्ये परत केली त्यामुळे नवीन बॅलन्स शीटला रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल येणार नाही. नोट नंबर 2. काय नोटचं नाव आहे? रिझर्व्ह अँड सरप्लस. यामध्ये काय येतं? शेअर प्रीमियम येतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येतो, जनरल रिझर्व्ह येतो किंवा कोणत्याही प्रकारचा रेव्हेन्यू रिझर्व्ह येतो. आता जुन्या बॅलन्स शीटला काय दिलंय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलंय म्हणजे प्रॉफिट दिलाय. बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज अ गिवन किती दिलाय? 3,60,000. हा नफा आहे. त्यातून आपण रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला प्रीमियम देणार आहे 30,000. त्या नफा त्यामुळे कमी होणार, लेस. प्रोव्हिजन मेड फॉर प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर 30,000 वजा केले म्हणजे राहिले किती? 3,30,000. आता यातून फंड तयार केला. किती रुपयाचा तयार केला? 3 लाखाचा केला.
म्हणजे म्हटलं लेस. अमाऊंट युज्ड फॉर मेकिंग कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह, तर थोडक्यात आपण CRR असं म्हणतो. 3 लाख वजा केले म्हणजे राहिले किती? 30,000. आउटरला घेतले आणि नोट नंबर 2 ची बेरीज सुद्धा आली 30,000. हे बॅलन्स शीटला दाखवले. रिझर्व्ह अँड सरप्लसच्या समोर नोट नंबर 2 लिहिलं आणि रक्कम लिहिली 30,000. नोट नंबर 3 ट्रेड पेबल्स. ट्रेड पेबल्स करंट लायबिलिटीज मध्ये दाखवलं. ट्रेड पेबल्स म्हणजे काय? सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल यांची बेरीज. समजा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये बिल्स पेबल नसेल तर सन्ड्री क्रेडिटर्स फक्त लिहिलं, त्याची बेरीज म्हणजेच ट्रेड पेबल्स. आता इथं 2 आहेत पहा. जुन्या बॅलन्स शीटला क्रेडिटर्स पण आहेत आणि बिल्स पेबल पण आहेत. क्रेडिटर्स आहेत 2,50,000, बिल्स पेबल आहेत 5 लाख. म्हणजे काहीच बदल नाही, आहे तसंच लिहिलं. म्हणजे यांची बेरीज किती येते? 7,50,000. म्हणजे हे झालं 7,50,000. म्हणजे काय झालं? हे झालं ट्रेड पेबल्सची बेरीज नोट नंबर 3. म्हणजे बॅलन्स शीटच्या इक्विटी आणि लायबिलिटीसाठी आपण 3 नोट्स केल्या. पुढचा बॅलन्स शीटचा पार्ट असतो असेट. असेटसाठी पुढच्या नोट्स तयार करणार. फक्त नोटचा नंबर सिक्वेन्सने देणार. मग अशी 3 संपला. आता नवीन नोट नंबर किती येणार? 4 लिहिले पाहिजे. तर नोट नंबर 4 पर्टिक्युलर्स रुपीज. त्यामध्ये टँजिबल असेट घेतले. फिक्स्ड असेट मध्ये काय येतात? टँजिबल असेट. ते आपण बॅलन्स शीटला फिक्स्ड असेटच्या नंतर टँजिबल असेटची बेरीज दाखवली 13 लाख. हे 13 लाख कसे आले बघा. लँड अँड बिल्डिंग 4 लाखाची, प्लांट अँड मशिनरी 9 लाखाची, बेरीज झाली 13 लाख. काहीच बदल झाला नाही. कोणती असेट विकली नाही, खरेदी नाही. ते झालं तर ते आणखी बदलेल, पण इथं काहीच नाही. म्हणजे किती आले? 13 लाख. नोट नंबर 5 इनटँजिबल असेट. हे बॅलन्स शीटलाच नॉन करंट असेटमध्ये फिक्स्ड असेटच्या अंडर टँजिबल असेट लिहिलेत, नंतर लिहिलेत इनटँजिबल असेट. इनटँजिबल असेटमध्ये काय येतं? गुडविल येतं, पॅटर्न्स येतं, ट्रेडमार्क्स वगैरे गोष्टी येतात. आता इथं प्रॉब्लेम, जुन्या बॅलन्स शीटला काय दिलंय? गुडविल दिले आणि पॅटर्न्स. किती गुडविल दिले? 5 लाख. आहे तसंच. पॅटर्न्स किती? 7,50,000. दोन्हीची बेरीज किती? 12,50,000. जे नोट नंबर 5 इनटँजिबल असेटच्या समोर किती लिहिलं? 12,50,000. नोट नंबर 6 ट्रेड रिसिवेबल्स. हे आपण करंट असेटमध्ये आहेत पहा, ट्रेड रिसिवेबल्स. आता ट्रेड रिसिवेबल्स म्हणजे काय? सन्ड्री डेटर्स आणि बिल्स रिसिवेबलची बेरीज. पण या प्रॉब्लेममध्ये बिल्स रिसिवेबल नाहीत, त्यामुळे जे आहे ते आपण लिहिणार. म्हणजे जुन्या बॅलन्स शीटला सन्ड्री डेटर्स आहेत, इथं लिहिले 1,50,000. याची बेरीज झाली 1,50,000. अशा किती नोट्स तयार झाल्या? 6 झाल्या. नोट नंबर 7. काय 7 नंबरची नोट आहे? कॅश अँड कॅश इक्वॉलंट. अतिशय महत्वाची नोट आहे बघा. कॅश ॲट बँक म्हणजे प्रॉब्लेम मध्ये दिले ऍज अ गिवन. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये दिले किती? कॅश ॲट बँक 5,10,000. बरोबर. ऍड अमाऊंट रिसिव्ड ऑन इश्यू ऑफ 5% प्रेफरन्स शेअर्स. हे आपण 5% प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले. 3,000 प्रेफरन्स शेअर्स. एक प्रेफरन्स शेअर 100 रुपयाचा. म्हणजे किती रुपये आले? विकल्यामुळे 3 लाख रुपये आले. म्हणजे किती कॅश झाला? 8,10,000. बेरीज की 5,10,000 प्लस 3 लाख म्हणजे किती झाला? 8,10,000. लेस पेमेंट मेड टू 6% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स. रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला रक्कम पेड केली. किती पेड केले? शेवट आपण घेतलेले एंट्रीमध्ये 6,30,000 रुपये दिले. 6 लाख कॅपिटल, 30,000 प्रीमियम. म्हणजे पैसे गेले म्हणजे वजा आले की ऍड करणार, गेले की लेस करणार. लेस केले 6,30,000. म्हणजे राहिले किती? 1,80,000. म्हणजे हे 1,80,000 बॅलन्स शीटला करंट असेटमध्ये नोट नंबर 7च्या समोर कॅश, म्हणजे नोट नंबर 7 कॅश अँड कॅश इक्वॉलंट, याला नोट नंबर 7 दिला आणि याच्या समोर रक्कम लिहिली 1,80,000. म्हणजे अशा रीतीने आपण हे सोल्युशन घेतलेलं आहे. जर्नल एंट्रीज घेतल्या, नंतर बॅलन्स शीट घेतली. बॅलन्स शीटचा फॉर्मॅट फिक्स आहे, तो तिथे घेतला.
फक्त आपण सपोर्टिंग नोट्स तयार केल्या, सपोर्टिंग नोट्सची जी बेरीज झाली ती आपण त्या नोट्सच्या समोर लिहिली आणि अशा रीतीनं हे सोल्युशन संपलेलं आहे. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये आपण एंट्रीज घेतल्या, बॅलन्स शीट घेतली आणि बॅलन्स शीटला सपोर्टिंग नोट्स घेतल्या. नेहमीसारखाच प्रॉब्लेम आहे, फक्त ॲडिशन काय इथं विचारलेलं आहे, इथं ॲडिशन विचारलेलं आहे बॅलन्स शीट. तरी देखील आपण हे उत्तर त्या पद्धतीनं तयार केलेलं आहे. अशा रीतीनं आपला एकंदर सिलेबस कॉर्पोरेट अकाउंटिंगचा संपलेला आहे. या कोविड सिच्युएशनमुळे आत्ता जी आपली परीक्षा होणार आहे ती मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स होणार आहेत. आत्तापर्यंत आपण थिअरॉटिकल पार्ट शिकलो, प्रॉब्लेम शिकलो. आता परीक्षेमध्ये प्रॉब्लेम्स येणार नाहीत. परीक्षेमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील म्हणजे या प्रॉब्लेमशी संबंधित किंवा थेअरीच्या संबंधित मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे काय, की समजा आपण असं मी एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कॅपिटल रिडम्पशन रिझर्व हा कधी तयार केला जातो किंवा का तयार केला जातो, किंवा प्रेप शेअरचे किती प्रकार आहेत. समजा प्रश्न आला हाऊ मेनी टाइप्स ऑफ शेअर्स असा प्रश्न आला तर पर्याय असेल 2, 3, 4, 5. यातलं आपल्या लक्षात येईल की शेअरचे प्रामुख्याने 2च प्रकार आहेत, इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे हाऊ मेनी टाइप्स ऑफ शेअर्स तर इथं उत्तर येईल 2 टाइप्स. म्हणजे अशा रीतीनं किंवा समजा सपोज ए शेअर ऑफ ₹10 इश्यूड फॉर ₹12 दॅट इज कॉल्ड ॲज. याचे पर्याय इश्यू ऑफ शेअर्स ॲट अ पार, इश्यू ऑफ शेअर्स ॲट अ प्रीमियम, इश्यू ऑफ शेअर्स ॲट डिस्काउंट अँड इश्यू ऑफ शेअर्स ॲट डिस्काउंट अँड प्रीमियम. हे 4 पर्याय आहेत. म्हणजे 10चा शेअर्स 12ला विकला तर त्याला म्हणतो आपण इश्यू ऑफ शेअर्स ॲट प्रीमियम, हा पर्याय बरोबर. म्हणजे अशा रीतीनं आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स यामध्ये विचारले जातील. पहिल्या चॅप्टरवर विचारले जातील, दुसऱ्यावर विचारले जातील, तिसऱ्यावर विचारले जातील, 4वर असे मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जाईल आणि आपली परीक्षा घेतली जाईल. ही ऑनलाईन परीक्षा होईल. त्यामुळे आता जे आपलं शिकलो ते आपण फक्त त्याचे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपण हे सगळं शिकलो, की शेअर्स म्हणजे काय, शेअरचे टाइप्स काय, प्रेफरन्स शेअर्स कशाला म्हणतात, इक्विटी शेअर्स कशाला म्हणतात, शेअर प्रीमियम कशाला म्हणतात, शेअर डिस्काउंट कशाला म्हणतात, ॲट अ पार कशाला म्हणतात, परपेच्युअल काय म्हणतात, किंवा रेशो म्हणजे काय, किंवा डिबेंचर सिंकिंग फंड किंवा सिंकिंग फंड म्हणजे काय, डिबेंचर म्हणजे काय, डिबेंचरची वैशिष्ट्य काय, डिबेंचर आणि इक्विटी शेअर्समध्ये किंवा डिबेंचर्स आणि शेअर्समध्ये काय फरक. उदाहरणार्थ देतो मी पहा, डिबेंचर होल्डर्स आर ... तर आपण लिहिणार ओनर्स, क्रेडिटर्स, एम्प्लॉईज, आणखी कुठला पण पर्याय देईल, पब्लिक. म्हणजे यातलं आता डिबेंचर होल्डर्स म्हणजे समजा असा पर्याय दिलाय एम्प्लॉईज, डिबेंचर होल्डर्स आर ओनर्स, एम्प्लॉईज, क्रेडिटर्स, सप्लायर्स. तर यातला खरा उत्तर काय याचं आहे, डिबेंचर होल्डर्स आर क्रेडिटर्स. म्हणजे या 4 पर्यायापैकी उत्तर काय, क्रेडिटर्स. असे प्रश्न परीक्षेमध्ये येतील आणि याचं आपल्याला सोल्युशन घ्यायचं. आपण सिलेबस पूर्ण संपवलेला आहे, थेरॉटिकल पार्ट प्लस प्रॉब्लेम. मात्र परीक्षा कशी होईल, MCQ टाईपवर क्वेश्चनवर परीक्षा होईल. आणि यावरच आपल्याला आता शिकवलं त्या 4 युनिटवरच आपल्याला प्रश्न विचारले जातील आणि त्याचे आपल्याला करेक्ट सोल्युशन्स द्यायचे आहेत. त्यामुळं मी आपल्या सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. आणि आता आपला या ठिकाणी सिलेबस संपला असं डिक्लेअर करतो. परीक्षा देताना ऑनलाईन परीक्षा होईल. सर्वांनी परीक्षा फॉर्म भरणं आवश्यक आहे. ज्यांचे डेमोक्रसी पेपर गेल्या वर्षी दिलेला नाही त्यांनी आता तो फॉर्ममध्ये भरावा किंवा विलिंगनेस फॉर्म आपण घेणार आहे त्यामध्ये तो लिहिला पाहिजे बॅकलॉगमध्ये. आणि अशा रीतीने एकंदर परीक्षा आपली टाइम टेबल आपण आता वेबसाईटला लावत आहोत. त्या टाइम टेबलनुसार तुमचे पेपर्स होतील. तरी आपण बी रेडी फॉर प्रिपरेशन ऑफ एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनला आपण तयारी केली पाहिजे. आणि मग परीक्षा संपल्यानंतर
दुसऱ्या सेमिस्टर सुरू होईल, नंतरची सेमिस्टर. आत्ता परीक्षेमध्ये आपला हा पूर्ण महिना जाणार, डिसेंबर हा महिना जाणार आहे. त्यामुळं आपली जी परीक्षा टाइम टेबलला तुमच्या वर्गाची असेल त्या वेळेला तुम्ही पेपर अपेअर होणं आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही पेपरला आपण गैरहजर राहणार नाही याची दक्षता घ्या, कारण परत परीक्षा होणार नाही. दॅट इज फायनल, दॅट इज जसं आपण युनिव्हर्सिटीचं डिक्लेरेशन आहे तसं आपलं डिक्लेरेशन आहे. आणि सर्व पूर्तता पूर्ण करा आणि परीक्षा चांगल्या पद्धतीनं आपण देणार. ज्यांचा अभ्यास कमी झाला असेल त्यांनी जास्त अभ्यास करा, पुस्तकं रेफरन्स करा. आपली सर्व लेक्चर्स यूट्यूबला आपण दिलेली आहेत ती पहा. त्याच्यातून काही पॉईंट्स वाटले तुम्हाला महत्त्वाचे ते नोट करा, की त्यातून कुठला प्रश्न येऊ शकतो हे आपल्याला अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल. आणि अशा रीतीनं एकंदर आपला सिलेबस आणि टीचिंग काम संपलेलं आहे. दुसऱ्या टर्मला आपण दुसऱ्या टर्मचा सिलेबस घेणार आहोत. परीक्षा चांगल्या पद्धतीनं देऊन सर्वांना यश मिळेल. ज्यांना जे स्कॉलर्स आहेत त्यांना जास्त मार्क्स मिळतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपलं लेक्चर इथं थांबवतो.